तर चीनमध्ये नवा व्हायरस आलेला आहे, ज्याचं संकट आता आपल्या समोर असणार आहे। नेमक्या तिथल्या काय घडामोडी आहेत जाणून घेऊया। चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखं संकट, मायकोप्लाझ्मा न्यूमोनी, कोविड-19 आणि HMPV सारखे संसर्ग पसरले। यामुळे चीनमध्ये इमर्जन्सी जाहीर केल्याचा दावा। चीनमध्ये पसरलेल्या व्हायरस ह्युमन मेटान्यूमोमुळे श्वसन प्रक्रियेवर हल्ला, हिवाळ्यात व्हायरस पसरण्याची जास्त भीती, खोकला, ताप, नाक सोंदणं, घसा कोरडा पडणं आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणं। चीनमध्ये महामारीचा धोका वाढला, रुग्णालयांमध्ये HMPV रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता वाढली, लहान मुलं आणि वृद्धांना अधिक धोका। चीनमध्ये नवीन व्हायरस HMPVचे रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली, भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत NCDCचं याकडे लक्ष। भारताच्या आरोग्य मंत्रालयाचं चीनी व्हायरसवर बारकाईनं लक्ष, चीनमध्ये श्वसन विषाणूंच्या प्रकरणांमध्ये वाढ, 16 ते 22 डिसेंबरच्या आकडेवारीवरून रुग्ण वाढल्याची माहिती, भारत सतर्क। HMPV विषाणू विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना होतो। कोरोनाप्रमाणे हा देखील मोसमी विषाणू, काळजी घेण्याचं आवाहन। चीनी व्हायरसचा भारताला धोका नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारत सज्ज, आरोग्य सेवेचे महासंचालक अतुल गोयल यांची माहिती।